तर मित्रांनो हे पाहू शकता विमानाला आता एक नंबर इंडिगो कारण माझे मित्रांनो जय महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो काल रात्री आपण अशा पत्थर साहेब गुरुद्वारा इथं थांबलो होतो आणि इथं थांबून खरंच या हॉलमध्ये थांबून खूप मस्त वाटलं. बाकी दर्शन केले, सकाळी लंगर पाणी घेतलं. आता आपण सध्या पुढे चाललो. बाकी मी तुम्हाला इथला जो व्हिडिओ आहे तो सध्या ऑन करू. तर मित्रांनो आता आपण गुरुद्वारा पत्थर साहेबच्या अंदर परमिशन काढली आणि मग नंतर हा व्हिडिओ बनला जो तुम्ही सध्या पाहिला तो. आणि खरंच खूप मस्त वाटलं दर्शन करून. बाकी आता आपण सध्या चाललो लेहले, तर लेहून जाऊन पँगॉंग लेकसाठी. बाकी चला जाऊया समोर. हे 22 किलोमीटर आहे आणि एक एरोप्लेन आलं इथून युटर्न घेतला मस्त आणि खाली सिटीमध्ये उतरलं. ते पुढे समोर दूर सिटी दिसू राहिली ते आहे. ते 22 किलोमीटर अडून तर मला असं वाटतं नुसते झाडाझुडपच दिसतील, पण प्लेन तटीच गेलं कारण प्लेन खूप मोठं होतं, लगेच दिसलं ते. बाकी त्यासाठी जाऊन पाहू आपण. आणि एअरपोर्टच्या बाजूने एक रस्ता जायला आहे, थोडं एकदम खतरनाक प्लेन दिसतात. पण एक दिवस मी बी असं आहे प्लेनमध्ये बसून लेह लद्दाखमध्ये फिरेन, विश्वास आहे मला स्वतः. बिलकुल लवकरच ते. आता लेहमध्ये पोहोचलो. लेहच्या मागे आपण एक 4-4.5 किलोमीटर आणि इथं एअरपोर्ट आहे मित्रांनो, जे की लेहचं एअरपोर्ट आहे. अडून समजा ही जागा जायची फोटो व्हिडिओ काढायला. पण एवढं एअरपोर्ट एवढा क्लोज मी पहिल्यांदा पाहिलं. जास्त मोठं नाही आहे, छोटं एअरपोर्ट आहे. छोटं म्हणसान तरी मोठं आहे, पण असं रनवे खूप छोटा आहे इथला. आता एक आर्मीचं मोठं हे येऊ राहिलं प्लेन, ते काय मी तरी उतरते काय त्यांनी टर्न तर घेतला तिकून. बाकी हे पा ते तरी एक आर्मीचं हे आहे उभं आणि असं एअरपोर्ट आहे मित्रांनो. बाकी तर ड्रोन गिराय फ्लाय करणं अनलिगल आहे, जर केलं तर डायरेक्ट जप्त असा विषय. पहा आता हा एक रनवे आणि तो दुसरा रनवे. आता जर हे जर आलं तर कुठल्या रनवेवर उतरते काय माहीत. आलं तर फार चांगलं, नाही आलं त्याच्याहून चांगलं. बाकी हे पहा एअरपोर्ट आहे, पण एअरपोर्टवर एकच विमान उभं आहे. असं सुख वाटलं एअरपोर्ट. चला आलं तर सांगतोच तुम्हाला. 2 मिनटं वेट करतो तुमच्यासाठी, तुम्हाला नजारा दाखवायसाठी, नाही तर मग निघून जाऊ आपण. तर मित्रांनो हे पाहू शकता एरोप्लेन किती जवळ आहे. पहा आर्मीचा आहे, एक नंबर. वाव, भारतीय सेना. मी म्हणलं की नाही येते म्हणून तर आलं हे. अरे बापरे, हो पहिल्यांदा हे पाहू शकता. आता हे निघलं विमान. हे पहा किती जोरात येऊ राहिलं. हे खतरनाक, काय स्पीड असेल रे पाहिजे. एक नंबर जबरदस्त. हे पहा उडलं. तर मित्रांनो हे पाहू शकता विमानाला आता एक नंबर इंडिगो. दोन विमानं उतरले आणि एक उडलं मस्तपैकी. खतरनाक वाटलं त्याला पाहून, जबरदस्त. मित्रांनो एवढ्या स्पीडने येते ते आणि डायरेक्ट गरकन एकदमच उठते. खतरनाकच काम आहे बा. काही वाहणार आपण बी लवकर बसू बरं. तुमचा सपोर्ट राहू द्या. फक्त हे पा एअरपोर्ट, याच एअरपोर्टवर आपण बी डायरेक्ट ले. हेलिकॉप्टर आहे आणि समोर ते हे आहे कोणचं प्रायव्हेट जेट नाही, फायटर जेट आहे हे बा. आणि हेलिकॉप्टर काल असे हेलिकॉप्टर खूप उडले आर्मीचे. बाकी तेव्हा फायटर जेट पुढे. तर मित्रांनो आता एअरपोर्टचं जे एंट्री गेट आहे तिथं आपण पोहोचलो. हे पाहू शकता असं काहीतरी आहे इथलं एंट्री गेट. आणि इथं आर्मीचे काही आपले इंडियन आर्मीचे रणगाडे किंवा तोफ ह्या लायलात. बाकी हे पाहू शकता तुम्ही इथं बी. इथं पण चला ले सिटी थोडी फिरू. ले सिटी याचं काही म्हणजे मेन मोटिव्ह नव्हतं आपलं की ले सिटी फिरणं आहे म्हणून, पण म्हणलं चला की एवढं लेह लद्दाख म्हणलं लेह लद्दाख वापरतात तर ले सिटी काही ना काही येशील. आणि खरंच मित्रांनो खूप मस्त आहे ले सिटी. अजून तर आपण इंटरेस्ट झालो, अजून तर पुढे खूप पाहायचं बाकी आहे. चला ले सिटी तुम्हाला पण दाखवतो. तर मित्रांनो सध्या हे पहा हे लेह सिटी आहे. लेह सिटी हा रस्ता सरळ पँगॉंग जाते. आणि विषय असा की आपल्याला सायकलचं दुकान पाहिजे आहे. सायकलचं दुकान नाही दिसू राहिलं कुठे.
एक तर आतमध्ये सिटीमध्ये होते, पण ते लोक म्हणत होते इकडे दुकान आहे ते चांगला आहे मेकॅनिकल असं आहे तसं आहे. म्हटलं बरं. आता यारवरून चाललो समोर, भाऊ चालले तिकडे त्याच्या सायकलचं थोडं काम करणं आहे. बाकी आपल्याला काही नाही, आपल्याला फक्त सिटी पाहिणं होती, फिरणं होतं म्हणून मी आलो होतो. बाकी अडी लेह किल्ला आहे, लेह किल्ला जर जाणं झालं तर जाऊ, बाकी नाही तर मग स्किप. विषय आता असं झाला की आम्ही 4-5 दुकानं म्हणजे पाहिले, त्यातले कोणते दिसतच नव्हते. एक दुकान दिसलं, ते सांगे की 800 रुपये ब्रेक पॅडचे. आणि मित्रांनो मेन गोष्ट म्हणजे हे या साईडचे वायरवाले ब्रेक आहेत, हे वायरवाले ब्रेक जास्तीत जास्त 120 ते 150 रुपयाच्या अंदर दोन्ही ब्रेक पॅड भेटून जातात कॉम्बो. तर विषय असा की ते म्हणत 800 रुपये, म्हणजे 800 खूपच आहे मित्रांनो. 800 म्हणजे कुकूनही डोकं लावलं तरी त्याचे 800 रुपये होत नाही खरी गोष्ट. तर आता एक बाईकचं शॉप आहे, मोठं शोरूमच आहे. ही इथं आता शोरूमवर आलो. आता यांना कॉल केला तर ते म्हणले काही विषय नाही, थांबा थोडा वेळ, मी आलोच. शॉप लॉक आहे, थोडा वेळ थांबू, पाहू. हे जर बरोबर रिजनेबल रेटमध्ये दिले, म्हणजे कसं आपलं असं म्हणणं आहे की आपल्या इकडे एरियामध्ये समजा ते 120-150 आहे, तर इकडे 300 लोक असले तरी चालतात. माझ्या तसं तर मध्ये थांबून आम्ही अर्धा एक तास काम केलं. थोडा पुढे निघलो होता हा रस्ता, आणि रस्त्या साईडले अशी एक पर्सनल प्रॉपर्टी आहे कोणाची तरी, तर तिकडे सायकल उभी केली त्या साईडले. आणि विषय असा झाला, म्हटलं चला काहीतरी जेवणाला बनवू, पण विषयाला भूक बी लागली होती, म्हटलं थोडीफार त्याच्यात म्हटलं काहीतरी बनवून टाकू पहिले आणि मग हे करू. बाकी आता आधी हे पाहू शकता तुम्ही, गॅस एकदम अंधारात पहिले इकडे बाजूला गॅस लावला, कारण की मी सांगतो एवढं खतरनाक हवा चालत होती की खूप डेंजर. म्हणजे मी सांगतो की हे बा अजून बी चालूच आहे, बाई झाडं गेलं हालू राहिले. तर विषय असा झाला की सकून म्हणजे 15 ते 20 मिनिटं आले, अर्धा घंटा आले, जेवण नाही आले, काहीतरी बनवायचा विचार चालू होता. सगूनपासून काही जेवण नव्हतं गेलं, म्हटलं चला काहीतरी खाऊन घेऊ. पण विषय असा झाला की मॅगी बनवायला तर एका ठिकाणी थांबलो, तरी डायरेक्ट म्हणजे गंजही उडून गेला, आणि हवा एवढी खतरनाक होती त्यासाठी माती पडली मग याच्यामध्ये पाण्यामध्ये. तर अडी आता साईडला एका कोपऱ्यामध्ये लावलं. तर चला पहिले आता मस्तपैकी मॅगी बनवू आणि मग खाऊ. मस्त मॅगी खाल्ली, आणि मॅगी खाऊन विचार केला की म्हणलं चालू वेदर खूप खराब झालं इकडलं. वातावरण पाहू शकता, आता थोड्या वेळा अगदी थोडा पाऊस येत होता. हे तिथपासून तिथपर्यंत सगळं तिकडे पाऊस पडायला वाटते, कारण सगळं हे म्हणजे ढग आहे, सगळे झाकले होते. आता लोक म्हणलं जर एवढी चांगली जागा सोडली, ते घर सोडून अंगण पार्क केल्यासारखं. मग बाकी विषय असा की ज्याची जागा होती त्याला पहिले विचारलं, ते म्हणले काही विषय नाही, टेंट लावू शकता, लावून आरामात थांबा म्हणले, उद्या सकाळी गेले तरी चालतं. तर आता हे पाहू शकता, इकडे हे मीनं टेंट लावलं, आणि इकडे भाऊ लावून राहिले. आणि हे भाऊ भेटले जे की UPचे आहेत, ते करू राहिले संपूर्ण भारत यात्रा, ते बी लिफ्ट घेऊन. तर फार अलगच मित्रांनो जज्बा आहे. बाकी आता सध्या टेंट लावलं, सगळं सामान किमान अडीच पडेल हे पाहू शकता. तर चला मित्रांनो, आजचा मुक्काम इथंच. बाकी आज विषय असा आला की खूप मी सांगतो एवढे कामं पडलेत माझ्या व्हिडिओ एडिटिंगचे, खतरनाक काम पडलं. मला समजून नाही आलं की आज काय करू. तो माझं कमी जास्त 4-5 ब्लॉग पडला एडिट करायचे, 4-5 ब्लॉग झाले. अजून रील राहिल्या 4-5 पोस्ट करायच्या, अजून ते झालं. बाकी फेसबुकवर काही अपडेट नाही टाकली. मी सांगतो एवढं काम होऊन राहिलं, एवढं काम. काल मी रात्री 12ला झोपलो. मी काय केलं काय नाही मला समज नाही. मी अर्धा ब्लॉग एडिट केला, एक ब्लॉग एडिट करायला कमी जास्त 4-5 घंटे जातात रे बा. समजून नाही राहिलं काय का. चला काही विषय नाही, मेहनत तर करावंच लागेल बिलकुल, नो डाऊट. चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ मला असं वाटलं अडीच एंड करा. बाकी भेटू आपण लवकर अशाच एक आपल्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. बाकी हर हर महादेव, जय महाराष्ट्र. आपण सध्या श्रीनगरच्या थोडं पुढे आहो मित्रांनो. बाकी हा रस्ता जाते सरळ पँगॉंग लेक. तर चला उद्या सकाळी निघू पँगॉंग लेकसाठी. बाकी हर हर महादेव, जय महाराष्ट्र.